गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ संपन्न। भारतीय स्वातंत्र्याला 79 वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या मनात स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे, तसेच स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुल्लिंग कायम तेवत राहावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमानसात राहावी, या उद्देशाने या दैदीप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक संस्मरण करण्यासाठी आपल्या विद्यालयात सालाबादप्रमाणे याही वर्षी संस्थेचे सचिव समाधान कारंडे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले। या कार्यक्रमात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महादेव दळवे सर, विद्यमान अध्यक्ष प्रसाद गुरव, संचालिका चैत्राली गुरव मॅडम, ग्रामपंचायत सदस्य, माजी विद्यार्थी, यावली ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। यावेळेस इयत्ता 10वी मार्च 2025 मध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रायगड माननीय परशुराम कांबळे यांच्या वतीने विद्यालयात प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल कुमारी वैष्णवी परमेश्वर राऊत या विद्यार्थिनीस 2501 रुपयेचे बक्षीस देण्यात आले, तर द्वितीय क्रमांकाचे 1501 रुपयाचे बक्षीस कुमारी गौरी नेताजी माने या विद्यार्थिनीस देण्यात आले, तर तृतीय क्रमांकाचे बक्षीस 1001 रुपये श्रीतेज निवास जगताप या विद्यार्थ्यास देण्यात आले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महादेव दळवे सर होते। यावेळेस सांस्कृतिक कार्यक्रम, संगीत कवायत, मानवी मनोरे, विद्यार्थ्यांची देशभक्तीपर गीते, लेझिम नृत्य यांचे सादरीकरण करण्यात आले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक लोहकरे सर यांनी केले। सूत्रसंचालन लिगाडे मॅडम यांनी केले, तर आभार गाडे सर यांनी मानले। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जाधव मॅडम, वाकळे सर, मुसळे सर, चेंडगे सर, ओहोळ सर, जगताप सर यांनी परिश्रम घेतले। यावेळेस बोलताना संस्थेचे सचिव समाधान कारंडे म्हणाले की आजचा दिवस आमच्यासाठी अत्यंत आनंदाचा, अभिमानाचा आणि प्रेरणादायी आहे, कारण आपल्या सिद्धेश्वर विद्यालय यावली या शाळेतील कुमारी वैष्णवी हिने इयत्ता 10वीच्या परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे। तिचे यश केवळ गुणांच्या आकड्यापुरते मर्यादित नाही, तर तिच्या अथक परिश्रमाचे, सातत्यपूर्ण अभ्यासाचे आणि जिद्दीचे प्रतीक आहे। वैष्णवीने यशाच्या शिखरावर झेंडा रोवून सिद्ध केले आहे की परिश्रमाला पर्याय नाही आणि जिद्दीसमोर अडथळेही हार मानतात। तिच्या या यशामध्ये तिच्या शिक्षकांचे मार्गदर्शन, शाळेचे संस्कार आणि तिच्या पालकांचा पाठिंबा यांचाही मोलाचा वाटा आहे। तिच्या या प्रेरणादायी यशाबद्दल तिचे मनपूर्वक अभिनंदन करतो आणि पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी तिला शुभेच्छा देतो।